शुभ दिवस. चहा वेळेला हवा. चहा वेळेला हवा. पण चहाला वेळ नसते हे लक्षात ठेवा. चहाला कधीही वेळ नसते. मात्र चहा वेळेला हवा. आणि असे जरी असले तरी चहाचे काही फायदे आहेत. आणि ते फायदे कोणते आपण सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक जरूर करा. तेव्हा चहामध्ये काही विषारी घटक असतात. जरी विषारी घटक असले तरी चहामध्ये असणारा कॅफीन हा घटक आपण चहा पिल्यामुळं मेंदू सतर्क करतो. चहा पिल्याने थकवा दूर होतो आपला आणि मेंदूचे कार्य सुधारते. मेंदू सुरळीतपणे काम करतो. तेव्हा चहा पिणं हे फायदेशीर सुद्धा आहे, लक्षात ठेवा. त्याचा प्रमुख फायदा कोणता? तर चहामध्ये असणारे कॅफीन हे मेंदू सतर्क करतो. अर्थात मेंदूचे कार्य सुरळीतपणे पार पाडले जाते. थकवाही दूर होतो, ताण दूर होतो. तेव्हा चहा पिणं कधीही चांगलं, पण लिमिटेड. न चहा उकळू देऊ नये. न उकळलेला चहा पिण्यास काहीही हरकत नाही. न उकळलेला चहा आणि ताजा चहा पिण्यास काहीही हरकत नाही. कसं आहे बरं का, चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. या अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना, ती वाढण्यास मदत होते. कशाने? चहा पिल्याने. त्यामुळं चहा पिल्यामुळं अँटीऑक्सिडंट असल्यामुळं चहामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढेच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते चहा पिल्यामुळेच. कर्करोगाचा धोका कमी होतो केवळ चहा पिल्याने. मानसिक सतर्कता वाढते. इतकेच नाही तर चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम चा वेग वाढतो. जी गती मंदावलेली असते ती गतीचं प्रमाण वाढतं. चयापचयाचा वेग वाढतो. अर्थात वजन नियंत्रित राहण्यास मदत होते चहा पिल्याने. इतका चहाचे फायदे आहेत. वजन नियंत्रित राहते बघा चहा पिल्याने. साखर नसलेला चहा रोज 3 ते 4 कप पिल्याने मधुमेहाचा धोका देखील कमी होण्याची शक्यता दाट असते. साखर नसलेला चहा पिणं हे मधुमेह रुग्णासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी देखील 3-4 कप चहा पिणं यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. ग्रीन टी प्या. काय होतंय ग्रीन टी पिल्यानं त्या चहामध्ये साखर आणि दूध यांचे प्रमाण कमी ठेवा. ग्रीन टी पिण्याचा फायदा काय? तर आपले होणारे नुकसान ग्रीन टी मुळे त्या पेशीचे संरक्षण होते केवळ ग्रीन टी पिल्याने. म्हणून ग्रीन टी आवर्जून प्या. आणि फक्त चहा मध्ये साखर आणि दूध यांचे प्रमाण कमी ठेवलेला तो आपल्या शरीराला जास्त फायदा होतो. मित्रांनो, चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, पण तो चहा ब्लॅक टी असावा. ब्लॅक टी चहा पिल्याने काय होतं? रक्तदाब नॉर्मल राहतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. ब्लॅक टीचे फायदे आहेत. कोणते 3 फायदे? तर रक्तदाब नॉर्मल राहतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि आपल्या शरीरातील रक्तवाहिनीतील कोलेस्ट्रॉल कमी होते. म्हणून ब्लॅक टी हमेशा पित राहा, हे चांगलं आहे. हर्बल चहा पिल्यानं काय होतं? तर पोटाच्या समस्या दूर होतात, पोटाच्या समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे हर्बल चहा पिणं देखील शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे, कारण यामुळे पचन देखील सुधारतं. म्हणून हर्बल टी
नियमितपणे पिल्याने चांगलं आहे. हर्बल टी पित राहा. ब्लॅक टी पित राहा. हे शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे. काय होतं बघा, ग्रीन टी जर पिलं ना तर शरीरात ज्या पेशी असतात त्या पेशीचं नुकसान होऊ नये म्हणून ग्रीन टी घेतला, चहा जर पिला तर त्या पेशीचं नुकसान होत नाही, उलट संरक्षण होते. त्यामुळं तुम्ही नियमितपणे चहा घेत राहा. एवढंच नाही तर गरम जर तुम्ही चहा पिला तर तुम्हाला ताजंतवानं वाटते, फ्रेश वाटते. का? तर तुम्हाला आलेला ताण कमी करण्यासाठी गरम चहा अत्यंत चांगला आहे. तेव्हा तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, गरम चहा पित राहा, ग्रीन टी पित राहा, हर्बल चहा अर्थात पित राहा, ब्लॅक टी चहा पित राहा. याचे फायदे आहेत भरपूर. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. इतरांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.